केली कोटीवरी तीर्थ केले कोटीवरी नाही जे केली पंढरी नाही जे केली पंढरी नाही केले पंढरी नाही केले पंढरी त्याचे जाले पण त्याचे जाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण देखेची समचरण देखेची समचरण योग याग अनंत केले योग याग अनंत केले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले जळो त्याचे जाले पण जळो त्याचे जाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण देखेची समचरण देखेची समचरण तुका म्हणे विठ्ठल पाये तुका म्हणे विठ्ठल पाये अनंत तीर्थे घडली पाये अनंत तीर्थे घडली पाये तीर्थे घडली पाये अनंत तीर्थे घडली पाये जळो त्याचे जाले पण जळो त्याचे जाले पण जळो त्याचे जाले पण जळो त्याचे जाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण देखेची समचरण देखेची समचरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोज त्यात पाठातील जगद्गुरु तुकोबन जगातील जेवढीकरांच्या प्रतीप्रमाणे 324 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं 3रं चरण चालू आहे. योग याग अनंत तपे आणि योग याग अनंत केले तर नाही समचरण देखील. योग केले याग नाम यज्ञ केले तेही किती केले तर अनंत केले. अनंत संख्यावाचक शब्द इथं बरे काही स्वरूपवाचक अनंत संख्यावाचक. अनंत शब्दामध्ये 2 प्रकार असतात. संख्यावाचक अनंत आणि स्वरूपवाचक अनंत. देवाचं नाव अनंत आहे हे स्वरूपवाचक. आणि कुठं कुठं अनंत शब्द येतो ते संख्यावाचक. अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे अनंता जन्मीचे म्हणजे दुःख अनंता जन्मीचे म्हणजे ते सुख आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहत तुझे मुख पांडुरंगा. हे जे इथं संख्यावाचक आहे अनंत. तिथं अनंत आहे का? कसं आहे? संख्यावाचक म्हणजे अनंत जन्म बरं काय. अनंत जन्मीचे मागलच्या अनंत जन्मामध्ये मी जन्मलो मेलो हे दुःख भोगले आणि तुझं तोंड पाहिलं की ते दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. इथं संख्यावाचक शब्द आहे. इथं संख्यावाचक. आणि जिथं तिथं अनंत काय कीर्तने अनंत गाव घेते असा एक अभंग आहे पहा. काय कीर्तने अनंत काय का पाठ येवा आहे. पाठ आहे पण येत नाही पूर्वार्थ मुंबईला. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा हा नारायण नामे हो जीवनमुक्त आणि कीर्तने अनंत गाऊ किती. बरोबर आहे हे त्याच्यातलं कीर्तने अनंत गाऊ किती. तिथं संख्यावाचक नाही. मग कोणता आनंद आहे तिथं? स्वरूपवाचक. इथं अनंत योग याग अनंत केले संख्यावाचक. योग अनंत केले आणि याग यज्ञ अनंत केले पण नाही समचरण देखील. त्या पांडुरंगाचे पाय जर नाही पाहिले तर जळो त्याचे त्याच्या जिंदगीला आग लागो असे तुकोबा धिक्कार करायलेत मानतात.
काय उपयोग आहे या बैल साधना करून, असं महाराजांना म्हणायचंय. असा त्यातला अर्थ. आपलं चाललंय योग. काय चाललंय? योग. मग योग पतंजली महाराजांनी जे सांगितला, शरीर स्वास्थ्य, चित्त स्वास्थ्य आणि तुमचं वाचा शुद्धी, 2-3 फळं आहेत की नाही त्यांच्यात, उपकार आहे की नाही पतंजलीचा. मग या अशा प्रकारचा योग आहे. तर मग ते योगात काय, महाराज खूप बारक आहे योगामध्ये. हठयोग ज्याला म्हणतात, हठयोग. योगाचे प्रकार वेगवेगळे. त्यात हठयोग ज्ञानवारायांचा. कोणता? हठयोग. ते हठयोग आहे, त्याला वज्रासन म्हणतात. ते वज्रासन घालावं लागतं. कोणतं आसन? हे तुमचं आसन आहे, सहज आसन. हे कोणी घालतात ही मांडी, आणि पोटीला प्रवचनाला मांडी अशी घालावी लागते. याच्याहून जमते. तुम्ही पद्मासन घातलं तरी काही अडचण नाही, पण घालावंच लागते. उगच काही नाही, कसं बसल्यानं काही मतलब नाही. कोर्टे कोणी येऊन कशाला बसायचं म्हणजे कोर्टे कळलं का? ते आसनच आहे. कोर्टे म्हणजे कळलं का? ते संडासला बसवते. काय म्हणते माणसं, कोर्टे कोणी बसला जातो संडासला बसतेच माणसं. काय काय कसे बसते पोटीला येऊन, हा कोर्टे म्हणतेच माणसं. ते पण आपल्या पोथीला बसायचं, कीर्तनाला बसायचे, हे आसन सहज आसन. हे असे 84 प्रकार आहेत आसन. किती? 84. हो, तुम्हाला सगळे आसन सांगेल मला. ब्रह्मचर्य हे खरे जीवन, वीर्यनाश हाच खरा मृत्यू. त्याच्यामध्ये आसनाचे प्रकार खूप आलेले. आणि ते शीर्षासन, सर्पासन, ते बकळ प्रकार आहेत महाराज. सर्पासारखं आसन आहे. आणि कपालभाती हे ते शिकवले ना तुमच्या योगामध्ये सुद्धा, त्या पतंजलीनं. हो, हा, हो. असे आसनाचे प्रकार 84 आहेत. त्यात पद्मासन ज्ञानेश्वर महाराजांचं ते माऊली जे समाधीत बसले ते पद्मासन घडून आपलं सहजासन आहे. पण योग करायचा असल्या वज्रासन लागतात. ते वज्रासन म्हणजे कसं, लक्षात आलं की नाही? असं वरीव करायचं आणि आपल्या डाव्या टाचेवर आपली शिवणी दाबून धरायची. शिवणी कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगतो. इथं शिवलीला असते, तिथं शिवणी म्हणतात. म्हणजे गुद आणि मेंढर. गुद मेंढर कळलं? मेंढर म्हणजे लिंग. गुद आणि लिंग त्याच्यात 4 बोट जागा असते. किती? दोन्हीच्या मध्ये अंतर 4 बोटाचं आहे. ती शिवणी तिथं शिवलेलं आहे. तिथून फाडलं तर दोन्ही फाटत आहे. परीक्षा बघायची बघा. प्लॅटफॉर्म ओढलं का नाही माणसा, इकडे एक टंगलं जाऊन तिकडे एक टंगलं जाऊन ते फाटत आहे. दोन होते ते म्हणूनच ना. मग एक परीक्षा बी तसंच आहे. इथं एक मेन बोर्ड आहे. इथं फ्यूज म्हणा की एक, आणि इथून वायरिंग एक कर आणि इथून वायरिंग एक कर नाड्याची. म्हणूनच मी एक अंगाला गेलं तर एकच जात आहे. हे कुठं जात आहे? एक गेलं तर एकच जात आहे ना महाराज. तेच निकामी होते. सगळंच इकडली बाजू निकामी होती. इकडली चांगली असते. हा, एक वायरी गेली म्हणाली. मग ते आता ते, आणि मग शरीराचे 2 भाग आहेत असं ते. मग ते त्याच्यासाठी मला शिवणी, त्या शिवणीवर आपल्या डाव्या पायाची टाच धरायची. त्याचा शेटा पायाचा खाली करायचा आणि ती टाच शिवणीवर ठेवायची आणि सगळं शरीर त्याच्यावर पेलायचं. आपलं सगळं शरीर त्याच्यावर पेलायचं. आणि मग शरीर पेल्यावर लक्षात आलं की प्राण नावाचा वायू आहे आणि खालून जाणारा अपान आहे. त्या अपानाला बंद करायचं आणि प्राणालाही बंद करायचं. आधी तर ते शिकावं लागतं. रेचक, पूरक, कुंभक, येडा, पिंगळा, सुषुम्ना, त्या 3 नाड्या मेन आहेत. त्याच्या 72,000 नाड्या योगशास्त्रात सांगितल्या. योगशास्त्रामध्ये पतंजलीचं किती नाड्या? 72,000. म्हणून तर कोणती नाडी कवा बंद पडती ती काही नाही. त्याला ब्लॉक झाली की ते प्लास्टिक सर्जरी करा असं बघ असतो. खूप खूप नाड्यात नाड्या. 72,000 म्हणजे काय थोड्या झाल्या का? 72,000 त्या सगळ्या मळ्यात आपल्या एवढ्या नाड्याची नाही भाऊ. हा, त्याच्यात काही काही गेल्या तरी जमते, पण काही काही मेन जमत नाही जायला. त्या जमतच नाही का, त्या लागत्यातच असं ते शास्त्र आहे. हा, मग आता ते प्राणवायू वर जात आहे नाका वाटून. आणि कोणाचा आहे प्राणवायू? नाका वाटत जातो बाहेर 12 बोट.
पुन्हा परत येतो, 12 बोट जातो, पुन्हा परत येतो, 12 बोट जातो, परत येतो. झोपीत असो जागृतीत असो त्यालाच म्हणायचं बीपी. त्यानं म्हणतात माणसं श्वासोच्छ्वास वाढल्यावर बीपी वाढला काय असं म्हणतात ना ते प्रकार. ते त्याच्यासाठी ते पतंजलीचा योग मोठा महत्वाचा आहे. ते ठिकाणी येते ठोके, इथे ठोके असतात ना हृदयाला, हा त्याची बरोबर असली पाहिजे. ते बरोबर नाही नसले कमी जास्त झाले की मग ते शरीर बिघडतं. त्यासाठी थोडा डॉक्टरला परेशान व्हावं लागतं. अशी काही गोष्टी. मग आता ते नाकावाट 12 बोट वारा जाते, नासा फुटवणे वारा जो जातसे आंघोळे बारा तो गच्च धोरी मागारा मागुता काय. ते 12 बोट जाणार पुढे वार नाकावाट बाहेर 12 बोट जात्यावर काय लय लांब जात नाही. तितकं 12 बोट जाणार वापस, 12 बोट जाणार वापस येणार, 12 बोट जाणार वापस. मग हे खाल्ला आपान वायू खाळून धडकणार आणि दोघीची धडक दोन्हीची होती या बिंबीला. खाल्ला किती बोट जाते ते तितका जाते किती बोट जाते कळत नाही तुम्हाला. बंद केल्यावर तर सगळं मरतात माणसं. बंद केलं हे दोन्ही बंद करायचं जमत नाही ते भाई. कसं बंद करायचं मग दोन्ही बी ते लागतेच वारे. आणि ते वारे दोन्ही धडकले इथं जट लागणी इथं जट लागणी आणि ते आगीला धडकले वारे की लवाराच्या भाता नाही फुकल्यावर जाळी दिसतंय की नाही. हे कबूल करतात की नाही तुम्ही बाहेर लवाराचा भाता नाही फुकला जाळ बंद आणि फुकला तसा हे जाळ चालू राहिला मधला जाळ. हे दोन्ही वारे असे 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 नेहमी म्हणजे पोट खाली होते तुम्हाला कळते सगळ्याला कळते. गेले गेले तपासलं की असा हात लावला की गेले ते बंद पडलं की गेलं गार झालं. मग काय ते उष्णता गेली ना. मग सांगेले ही आग्नी गेला तर देह नावे चिकल ओढला. ज्ञानेश्वर महाराज म्हणले देहातला आग्नी गेला जट अग्नी. मग देह नाही म्हणले चिकल आहे वारा चिकल किंमत चिकल आहे पुन्हा त्याच्यात काय पुन्हा असं होऊन जाते. म्हणजे दोन्ही वारी धडकते आणि दोन्ही वारी धडकले की अग्नी तेवत राहते आणि तेवत अग्नी राहायला तुम्ही खाल्लेलं पचविते. आणि ती अग्नी तरी कोण आहे मीच पांडुरंगच आहे. कृष्णन पांडुरंग गेले थोडी ते पांडुरंग कृष्ण म्हणून म्हणले ना अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताः प्राणापान समायुक्ता पचामेन्यम चतुर्विधम्. मी प्राणिदातांच्या घटी गौणी कंदावरी आगीटी दीप्ती जटणी किरीटी मीची झालो. प्राणाच्या जोड भाती फुंक फुंकोनी आहोराती आटी तसे नेणो किती उदरा माली सुक्षात्वा स्निग्धे सुपके का विदग्धे बरे मीची गा चतुर्विधे अन्य पची. 4 प्रकारचं अन्न खाल्लेलं आपण 4 प्रकार. कोणताही जीव आळे असो कीटक असो बगळा असो कोणताही प्राणी 4 प्रकारातूनच खातो. लेह्य पेय भक्षण भोज्य. किती प्रकार झाले कोणते कोणते बघा आता म्हणजे नाही बाबा. लेह्य पेय भक्ष्य भोज्य हा त्याच्यात आलं ना. नाही ते मग त्याच्यात हे 2 प्रकार आहेत का ते सोपे 5वा प्रकार नाही सांगितला. लेह पेय लेह म्हणजे तो पेय असं ते त्याला नाव वेगळं गेलं फक्त. एके ठिकाणी काय चोप्पे नाव दिलं ना. हो चोप्पे असं नाव दिलं पण ते तसं लेहन पेय भक्षण भोज्य 4 प्रकार कोणी असू द्या. काय काय लागलं गिळायचं, काय काय चावून खायचं, काय काय चोखून खायचं आणि काय काय प्यायचं. अन्न 4 प्रकारातून खातेत ना. एकदम गटकून गिळते ते किड्याला याला पाखरं खडे खाते ते कबूतर लगेच गिळून टाकते खडा. मला गेला ते पचत त्यांना ते तो फतर खाले. कबीर महाराज म्हणले दगड खाते ते पाखर. बघा जठराग्नी कथा तेवत आहे त्यांचा. आता हे बघले इराण माळ किडे इराण सकाळपासून दिवस मारतो मी पोट कसं भरून मी उगत बघते हे बघले पावसानं त्याची मदत करून लय इराण होय हो. आणि ते असोची ते गिळो हो. तितके किडे महाराज कशा तसे गिळते तर ती मदत होते. काय काय पाकलं तर दगड खाते म्हणले ना. कबीर महाराज म्हणले तितकी तो फत्तर खाते उसका सतावे काम. तर काही नाही भाऊ तितकी तो फत्तर खावे तर उसका सतावे म्हणजे दगड खाणाऱ्याला काम सतविते म्हणले. मग जो घी शक्कर खाते है
उसका यानी राम. बरोबर आहे क्या क्या खाते तू बरोबर आहे क्या तूप साखर खाणारे असं पिणार नाही होईल मग हे सोडून देऊन तूप खायचं हे तर डब्याचे डबे पार खाले अहो दगड खाणाऱ्याला काम सचवित आहे बाळू मग आपल्याला तूप साखर खाणाऱ्याला काऊन सचविणार नाही का बरोबर आहे असं म्हणायचे कोणाला कबीर. मग दगड पचवी दे त्यांचा जठर ही ताकद ईश्वरानं त्यांच्या तुम्हाला नाही जमणार तुमचा आहार तुम्ही करावा त्यांचा आहार तुम्ही करू नये तुमचा तुम्ही त्यांचा त्यांनी ज्याचा त्याला देवानं दिलेले ते बरोबर दिलेलं असतं मग असं हे जठराग्नीत खाल्लेलं अन्न अहम मी वैश्वानरो वैश्वानरो म्हणजे अग्नीचं नाव आहे अग्नीचं नाव आहे 3 अग्नी आहे गहरपत्य अहवनीय आणि वैश्वान म्हणजे वैश्वान रूपानं मी राहतो आणि खाल्लेलं पचवी बरोबर आहे आता असा जो वारा आहे तो वारा वय बाहेर जाणारा नाका वाटत ते योगी काय करतो वज्रासन घालून त्या वरल्या वाऱ्याला इडेनं मधात काय करतो पूरक करतो ओढतो पूरक करणे म्हणजे काय वापस ओढणे बर काय त्याच्यात पुन्हा सुसुमनेनं कुंभ करतो आणि पिंगलेनं रेचक करतो मग पिंगलेनं पूरक केला तर सुसुमनेनं रेचक करायचा बदलून बदलून या नाडीनं ते केलं तर त्या नाडीनं ते करायचं बदलून बदलून रेचक पूरक कुंभ म्हणजे आत घेणे वार पुन्हा मधात कोंडून पुणे पुन्हा बाहेर सोडणे अशी प्रॅक्टिस कर त्याला अभ्यास म्हणतात त्याला काय म्हणतात तुम्ही एकाएकी करता तर मरून जातात एकाएकी नादाला लागायचं नाही मला एकाएकी नादाला लागणारा माणूस मरत आहे बघा हा मी पहिला तर खरा योगीच सुरुवातीला हेच नादी लागली मला त्याची आवड होती डायरेक्ट परीक्षण वाटत होत पण 50 नाही येवादी होतो का एवढ्या कुठे म्हणजे या नादी लागला काही मोठा ज्ञानादी होतो का ज्ञानानं प्राप्त कर मुक्त मिळव मुक्त होईल त्याच्या वेळी लागू नको ते मरतेच माणसं म्हणजे आणि ती भेटली जवळच वारी मी योग करीत होतो थोडा 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 आज 1 मिनिटापेक्षा कधी असं करीत करीत वाढ निघतं त्यामुळे 5-5 मिनिट 2-2 मिनिट जवळ म्हणजे वाढताना अभ्यास असाध्य ते साध्य करीता आहे कारण अभ्यास आणि अभ्यास येते समर्थ श्रीमत कर्म करो परम भव अभ्यासाची काही सर्वदा दुष्कर नाही अभ्यास केल्यावर काही अवघड नाही काहीच अवघड नाही अभ्यास केल्यावर काय अवघड आहे होय ठीक आहे साहेब काय अवघड आहे कोणतीही गोष्ट आपल्याला कोणतीही गोष्ट हा आपल्याला अवघड लागते ती करणार काय कमाल हो काय कमाल हो आता विमानतळ तुम्हाला नवडच वाटतं दुसऱ्याचं नवल वाटतं वाटते हो म्हणजे दुसऱ्याचं नवल वाटते ज्याला अभ्यास केला त्याला काय अवघड त्याने प्रॅक्टिस केली त्याची अभ्यास केला मग ते अभ्यास थोडा थोडा वाढवायचा ते वाढी कर आपले तुमच्या शेजारला वाढी ते बोलणं तसं त्याचं मुंजा कुठे गेला वडिलाला मुंजा असं म्हणायचं म्हणायचं शेताला गेले तर काय शेताला गेला रे त्याला सांग दवले आलता म्हणा वाढीचा बर मामा बसा बसा त्या करतो नाही मला गडबड याची जाऊ दे म्हणजे आल्या सांग मला पुन्हा जाऊ काय कोणाचा बोंबला काय मग वडील आले मी म्हणतो ते वाढीचा पाहुणा कोणतरी वाढता ते लईच बोलतोय म्हणलं बाबा तेवढा मुल्या म्हणते आणि ते दवले आलता असं म्हणून हा वाईचं दौड भाई ते लहानपणचा दोस्त आहे आमचा पण आता जरा सरकी घेऊन करते असं म्हणते मग ते कवा यायचा मग कवा यायला मामा बसा त्या बसतात म्हणजे मामा तुम्ही जरा थोडस कसं बोलतात किंवा खेड्या माणसाला विडवले हे या त्याच काय हे होया असं मग ते मी म्हणलं काढलं परमार्थातलं ते परमार्थिक दोन मार्ग हे होते मी असं तसं करीत निघालं परमार्थातलं काय करतो तू पोती कोणती वाचतो मी ज्ञानेश्वर या मुक्त 6वा अध्याय माहितीये का या 6वा अध्याय माहिती म्हणलं मामा मी त्या अध्यायातला योग करायलोय तू
त्यानं काढलं. तो योग करायला हवे. मी म्हणलो, हो नादी लागलो. कोणाच्या नादी लागला? हा एक गुरु शिकविणार, त्याच्यातला योगाचा ट्रेन आहे, तो नादी लागू नको. आमच्या रस्ता बोल घेत म्हणून सांगायचं. तेव्हापासून दिसल पडलो. कुठेतरी गंगेत मला देवळ आहे, ते गावात आहे का कुठं देवळ? त्या वाडीला आहे ना वाडी गंगेत, त्या देवळात बसत होतो म्हणला. आणि कोणीतरी मला गुरु होता म्हणला तुझ्यासारखा शिकविणार, आणि ते मला शिकू लागला म्हणला. काय झालं की म्हणला गुरु योग करू लागलो. ते सरपच निघाला म्हणलं, तिथे जी छातीवर धरपून आलो. कसं काही झालं म्हणला बाबा, तेव्हापासून मी बसलो जागेवर आहे. तुम्ही सोडून द्यायला म्हणला आपण, आणि तो म्हणला मरशील म्हणला. हे काय चांगलं नाही म्हणलं, एक तर पागल होते माणूस, एवढं होत नाही आपल्यासारख्यांना ते ज्ञानवाऱ्यानं करू जाणं. असं जागेवर येऊन बोलू लागलं मला चांगलं. तू ह्याच्यातून आधी दौलतरावांशी सांगितलं. दौलतरावांनी सांगितलं मला थोडं पाठ. आणि मग शास्त्री महाराजांना मी म्हणलो, महाराज मी योग शिकायलो. कशाला नादी लागला म्हणले, मूर्खा. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाबोधस्य योगो भवति दुःख. आहार तरी शिविले युक्त लय अवघड आहे ते. आणि पायपा त्यांनी ओळी सांगितली ज्ञानेश्वरी, पायपा लोहाचे ते चणे जे गोचरे आपण ती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. अरे लोखंडाचे हरभरे आणि गोचऱ्या माणसाला खायला दिले, माणूस वाचल का मरण? तसं कलियुगातल्या माणसाला ते योग होणार. ते ज्ञानोबा अनेक जन्माचे योगी होते, त्यांना ते जमलं, ते जमतंय त्यांना. त्याचा तिलाही पहिली पट्टू पाहिजे. आपल्यासारख्याचं काम नाही. उगा राजयोगात ये आणि राजयोगातून ज्ञानयोगात ये. राजयोग म्हणजे भक्तियोग. भक्तियोगो नाम नाही राजविद्या राजगुण्य योगो नाम नवमो. असं असं मग तेव्हापासून मग ते बदलली अवस्था. मला ना लहानपणापासून पारमार केले मी, ह्या पोरावणी पारमार केले. हे पोरग कितीला आहे? या वयात मुका लावित होतो मी. हे बारूचं पोरग कवा तरी येते. 12 लावले त्यानंतर बापाला पोती लावून नाही करवत त्याला. पोती लागा झालं ते लहानपणापासून नाही पारमार आपले. बचपणी मला गावासाठी मला पत्ता नाही. गावाला मला पंढरपुरात हे काय मग मी हे पण मला हे बरं वाटत होतं पहिल्यानं. पण नाही, मला राजविद्या राजगुणी हेच चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्ञानात माणूस मुक्त होते असा त्याचा अर्थ. मग आता योग असा रीत पूरक आणि ते कुंभ. आणि कुंभ करायची सवय लागली की 2-2 घंटे कुंभ होते नाही, मरत नाही माणूस. मग ती कसं कुंभक झालं, पोट फुगलं की मग इथं कुंडलिनी कुंडलिनी ती षटचक्र भेजीत ब्रह्मरंध्राला जाते. सगळ्यात खाली चक्र आहे, एकदम खाल्लं कुठलं ज्याला म्हणते ते गुरुद्वार, तिथं मूलाधार. आणि दुसरं बेबी त्याच्या खाली स्वाधिष्ठान, तिसरं मणिपूर, कळलं, चौथं विशुद्ध, पुन्हा अनाहात आणि पुन्हा सहस्रदळ कमळ. षटचक्र आहे. आणि षटचक्र हे कुंडली उकलं ते. मग तिला ज्ञानेश्वर महाराज म्हणले मग मारुती आईचे नाम आहे. त्या वाऱ्यानं उकलं ती म्हणजे तिला मारुती नाम पडलं. म्हणजे वज्रासन गौण नाम आहे अशी. याचं कोणतं आसन म्हणते? वज्रासन. हा मग काय बघा तुम्ही ते ज्ञानेश्वर असावा ते धारण करून. हो, ते कसं ठिकाण असावं, कसं जेवण करावं, कसं फिरावं, कोण्या ठिकाणी राहावं योग करायला, कुठेही जमत नाही योग करायला, ते ठिकाण महत्वाचं असं हे सगळं. मग हे कुंडली उकलली की षटचक्र भेजीत ब्रह्मरंध्राला जाते. इथं ब्रह्मरंध्र म्हणजे टाळू, आणि टाळू मध्ये मेंदू आहे. त्या मेंदूला म्हणतात सहस्रदळ कमळ. किती पाकळ्या त्या कमळाला? 1000 पाकळ्याचं कमळाचं फूल इथं. आणि मग ते उकळलं की त्याच्यातून बरं काय ते अमृतसर होतं. ते अमृतसर होतं ते कपाळात नाडी आहे चंद्रकला. कोणती? इथे नाडी, प्रत्येकाच्या कपाळात आहे चंद्रकला. त्या नाडीतून अमृत पुन्हा सर्व होतं, सगळ्या शरीराला अमृत जातं. असा योग जर करीला गेला तर तो योगी अर्जुना, तो योगी म्हणजे तो देवाचा देव जाणी, देवाचा देव होतो. मग असं सगळं अमृत मिळतं सगळ्या शरीराला. असा योगी 1000 वर्ष जमिनीत पुरून बसला. तर होईल खाली बसला किती खोल, पुरून मातोड टाकून दिलं ते 1000 वर्ष. त्याला मोळा खात नाही, वाळवा खात नाही, माती खात नाही, मरत नाही, काहीही होत नाही. ते योग ज्ञानवार आहे. ज्ञानवार योगी राहते. अजून सामाजिक बसलेले तसा योग. त्याला काय होणार नाही. कोणला?
नाही 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 अहो, अमेरिकनचे लोक तपासायला ते मागत्या तुम्हाला माहित नाही का कानावर आहे लय जुन्या काळात गोष्ट आहे ते म्हणले होते कुठं जित समाधी आहे आणि मधात माणूस जित आहे हे सगळं स्वतः आम्ही उकळून बघूया मला वाटतं त्यांनी सरकारकडून परवानगी काहीतरी करायचा असं चाललं होतं त्यांनी पुण्याला येऊन उतरले होते आणि त्या आळंदीला वेळेला तपासायला मग त्याला खरंय का खोटं आहे आम्ही उकळून असं काहीतरी चाललं होतं वारकऱ्यांनी तीन मोर्चे काढले होते झेंडे घेऊन आम्ही उकळून येत नाही जानवाराची समाधी आमचं श्रद्धास्थान आहे असं काहीतरी बने पण त्यांनी एक मशीन आणली अगोदर एक मशीन त्याच्याशी मशीन भारीतली आणून बघू लागली त्या देवळात तिकडं तिकडं कुठलंही दाखवू लागली पण समाधी पुढे की काही दाखवी नाही गेली समाधी ठेवलं की काय दाखवी नाही गेली काय त्या चमत्कार झाला काय झाला की पण ते पुन्हा बंद झाले गेले वापस ती मुलं पण ते आपल्याकडून परवानगी मागू लागले सरकारला आपल्या ते उकरायची कळलं हे योगीराज ज्ञानोबा समाधी बसलेले ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळचंदो हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंदो समाधी परिसरा निर्वाण बाबा कथा कीर्तन करतो बाबा बाळचंदो असे ज्ञानोबा समाधी बसलेले ते 1700 वर्ष झाली हजारो लाखो वर्ष बसतील त्यांना काय होणार आणि हे जुनाट समाधी ज्ञानोबांची काय ह्याच्या अगोदरही समाधी घेतलेली या बारीत घेतली असं नाहीये पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली काय म्हणले काय नामदेवराच्या गाण्यात बघा वर्णन पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली म्हणजे तिथून वाट आहे तुला जायला तुझी जुनी समाधी इथंच आहे म्हणजे याच्या अगोदरही ज्ञानेश्वर महाराज अवतरले होते आजचाच योगी काय ते कवाचा योगी कोणास ठाऊक आहे किती देव किती जन्मापासून हे तप करीत आले ते महात्मे असा हा योग आहे असा योग सिद्धीला जाणं आपल्यासारख्यानं शक्य नाही मग हे ठीक आहे मी एवढं करायचं कशासाठी समचरण पाहण्यासाठी काय पाहण्यासाठी समचरण भगवंताची पाय पाहिजे तो आपल्याला काय पाहिजे नाही गो उद्या बघा गेल्यावर दिसते तुम्हाला नाही कोणा दिसते पाय हे नाही काय पाऊस पाय दिसल्यावर तुम्ही माणूस राहणार नाही तुम्ही त्याचे पाय झाले पाहिजे विठ्ठला पायची वीट काही बाबी होईल आहे नाही वर बघावर तुम्ही वीट वीट ज्ञानेश्वर महाराजांनी काय हा मी वीट काही काही होईल म्हणले ना मी वीट काही होईल कवा होईल वीट कवा होईल असं वर्णन नाही त्याच्यामध्ये हो महाराज लय वर्णन केलं त्यांनी तर बाबा पाताळ गंगे स्नान करील पण मी वीट नळे ना मी इथं करील हे तीर्थ करील त्या तीर्थात आंघोळ करील ही साधना करील ती साधना परिणी वीट नव्हे मी वीट कवा होईल वीट नाम पांडुरंगाच्या पाय म्हणजे स्वरूप आणि त्याच्या स्वरूपाचं प्राप्ती त्याचं नाव वीट करत हो अशी वीट व्हायला पाहिजे आपण पण आपण पाय पाहिलेच नाही तर काय उपयोग मग असे योग केले ते योगाद्वारे तू म्हणजे योगाच्या द्वारातून कैवल्य मोक्ष मिळतो जगन्मित्य ब्रह्मसत्य जीव ब्रह्मयोना पर हा अशा बोधावर माणूस जायचा असेल तर याच्याही पुढे ज्ञानच प्राप्त करावं लागेल काय करावं लागेल ज्ञान प्राप्तीशिवाय भगवंताचे चरण दिसणार योग किती केले अनंत केले योग अनंत केले काय आता याग अनंत केले तुम्ही आणले रामायणात आलता कोणता येत नाही महाभारतात कोणता म्हणजे आता इसर मात्र आता हा काय म्हणले ते यज्ञाचे प्रकार काय आता अश्वमेध यज्ञ तुम्हाला प्रसिद्ध गमामयन सत्र सोमयाग केलता गंगा केला त्या महाराजांना शेरूकरण केलता ना सोमयाग हा केलता ना हा राजस्व यज्ञ पांडवाचा झालेला हे तो तुमच्या काही त्यातून ऐकण्यात आहेतच असे खूप यज्ञाचे प्रकारचे नाही त्यावेळी अग्निष्टोम म्हणले हा काय म्हणले त्याच्यात हा कितीतरी अग्निष्टोम केलेली प्राप्ती होते हे असंच आहे ना असं महाराज यज्ञाचे खूप प्रकार आता यज्ञाचे प्रकार आहेत यज्ञ कशासाठी करायचे ते कर्मकांड आहे आणि वेदातलंच कर्मकांड आहे ते वेदानं सांगितले यज्ञ करा म्हणून वेदाचंच म्हणणं आहे पण त्याच्यामध्ये त्यानं स्वर्ग फळ सांगितलं कोणी वेदानं
आणि त्याला अनुसरून आमचे जैमिनी महाराजांनी ते आपल्या आचरणात खरे तर याज्ञिक खरे मूळ जैमिनी. यज्ञाचे मूळ कोण आहे तर कर्मकांड आहे. कर्मकांड त्या कर्माला जपा, दुसरं आपल्याला घेणं देणं नाही असं ते म्हणजे साक्षात ईश्वराचा अंगीकार करत नाहीत ते कोण जैमिनी महाराज. मग ते म्हणजे आपल्या कर्माला जपा, यज्ञाची कर्म करीत जा आणि शुभ कर्म करून चांगले कर्म करून आणि आपला स्वर्ग मोक्ष मिळवा. त्यांचा मोक्ष स्वर्ग आहे आणि तेच मिळवा असं त्यांनी सांगितलं. आणि वेदाने सांगितले, वेदाचा अनुसरूनच ते बोलतात, काही पदार्थ बोलत नाही. ते स्वतः करतात याज्ञिकही जैमिनी महाराज. पण यज्ञाच्या द्वारे स्वर्ग मिळतो एवढ्यानं जीव मुक्त होतो असं नाही. त्यांची मुक्ती ती सलोक मुक्ती आहे आणि सलोक मुक्तीनं जीव निवड जन्ममरणाच्या बाहेर जातो असं म्हणायचं नाही. गुणांचे पुनरावृत्तीला यावं ते तर काय ते पुण्यमासादे सूर्य नरलोकम भस्मंती दिव्यान दिविदेव भोगा असं वर्णन आलेले भगवद्गीतेत सुद्धा की पुण्य संपलं की वापस त्या पुण्याची पावटी सरे सवे चिंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुन्हा मृत्यूलोकाला यावं लागतं. अशा प्रकारचा यज्ञ केल्याच्या नंतर जरी तुम्हाला स्वर्ग मिळत असेल तर मग जैमिनी महाराजांनी किंवा वेदांनी का प्रतिपादन केलं असं कोणी विचारतील तर रोचनात्मक किंवा रोचनार्थ. लोकांना गोडी लागावी, लोक त्याच्याशिवाय प्रवृत्त होत नाही. निष्काम कोणी करणार नाही. निष्काम परमार्थ कोण करते सांगा ना. हा कोण करते परमार्थ? इतकी म्हणण्याची तयारी आपली. त्याच्या जेव्हा हो मग या व्हाळायला भेटू ना. मग काम केलं तिथं स्वयंपाक करू लागला मग व्हाळून नाही काय झालं लग्नात काय करतात का टोपलं होणार नाही. मग तुम्ही जे जातात वाढायला त्याला करू लागायला ते घरला आणण्यामुळे जातात ना. असाच अर्थ झाला त्याचा. काहीतरी सेवा म्हणून करा, काहीतरी परोपकार म्हणून करा की. तुम्हीच म्हणता सेवा केलं मी असतंय म्हणजे एक सांगायलो आपण फुकट कोणाचा काटा काढीत परमार्थ तरी टाळ तरी कसा वाजवतात तुम्ही. आणि पंढरपूरची वारी तरी कशी करता. मग पंढरपूरच्या वाऱ्यात वार तरी काय सगळे निष्कामच आहे का काय? ही नाही भाऊ. 50%च्या वर धंदेवाले इतके त्याच्या नादी लागू नका तुम्ही. पण तुम्ही लागतात ना नादी. तुम्हाला तरी नादी लागायची सवय आहे कोणाची. धंदेवाले ते कडू हे काय करे रे. धंदे केले ह्या लोकांना, परमार्थाचे धंदे केले. हो हे जनावरांच्या सोहळ्यामध्ये पंक्तीच्या पंक्ती लोक देतात. हनुमानरावची पंगत वाहिली, ह्याची पंगत वाहिली, त्याची पंगत वाहिली. 4-4 पंक्ती एकाचीच पंगत होती. 3 पंक्ती खिशात घालते. पंक्ती 4 एक दिवशी 3 पंक्ती खिशात. बरोबर आहे. पुन्हा त्याच्यातून तांदूळ तुम्ही बासमती देता. हे भरपूर खाऊ घालते. बासमती तांदूळ चालत. अरे पाप करायला की असलेलं पाप कशाचं हे परमार्थ आहे रे. असे बगल आणि सगळे तसलेच आहे. ते वारकरी काय झेंडेवाले काय जय विठ्ठल लबाडे ते करू कोणी पैसे घेतलेच. खरा वारकरी घेते का पैसे कोणाचे? नाव एवढं का जय विठ्ठल म्हणायचं ना अपमान आमच्या झेंड्याचा करायचा. कुठं फिरतील हे? उग कोणी फुकट जात नाही. आम्हाला माहिती सगळं. कोणताच माणूस फुकट जाणार नाही. का बाप भाऊ तर कोणी तुमचे फुकट नाही जात. काहीतरी तिथं कमवायला जातात तुम्ही. 50% लोक असतील त्याच्यातून बी खरे 25-10% तर शुद्ध आहे. 100%पैकी 50% ते धंद्यावर येते. त्याच्यात काही राहिलेली 50 पैकी 40% लोक चला कळू का न कळू पण भाव आपला देवावर व्हायला जावं असे 40 आणि 10% शुद्धही आहेत. माऊलीच्या सोहळ्यात 10% चांगले गेले. त्यांच्या पायावरी डोई माझी. तुका म्हणे ऐशी परोपकारी आणि त्यांच्या पायावरी डोई माझी. चला जनावरांची सेवा होईल. पाल ठोकणं काही, उपटीनं काही, काही वाढणं काही, पंक्त करणं मुद्दाम सेवा आपल्याला व्हावी. जनावरांच्या सोहळ्यामध्ये रुपया नाही. आता पोटाला लागते म्हणून गुडचा तुकडा तिथं खावला. कुठं खायला जावं? कुठं तरी खावंच लागलं ना. 50 मध्ये एक म्हातार होतं त्याला माहिती वाजवीत होतं दिवसभर.
हा पंक्तीला जेवत नव्हतं, हातानंच करून खाते. महाराज ही पप्पा देत होते. हा. पप्पा एकदा गळ्यात घातला की आरतीच. कोणाला माहित देत नव्हतं ते. आणि जेवण जेवण स्वतः पंक्तीला करून. नाही, स्वतः करून. बघा असे काही लोक आहेत. मग आता आशाच्या पाया पडावं लागत नाही. तुका म्हणे यायची परोपकारी आणि त्याच्या पायावरील डोई पडावं लागलं पायातले. असे काही लोक नाहीत असं नाही बरं काय. ज्ञानोबाच्या सोहळ्यात निष्काम सेवा करणारे काय म्हणजे परमार्थाचा. मला हे म्हणायचंय की तुम्हाला काहीतरी लालूच असल्याशिवाय तुम्ही परमार्थात प्रवृत्त होत नाही. हा चला चल ग बाई चल, लय असते तिथं दिल्लीत. मी दुसरी नसतो किती सांगते त्या दिल्लीत माझी लई मिळते ग बिस्किट पुढे हे द्या. मग ते त्या नादाला कवायला ते नादाला लागली. चला आज ना उद्या असं आमच्यासारखे जे ठोकी बसल्यावर सुधरत आहे. जरा दम लागते, जरा थोडी ठेकी बसायला पाहिजे असते, सुधरत येते पुन्हा दमादमान व्हायला. एक माऊली मी भेटायला गेलो त्या आई बाईच्यात बसलो. संध्याकाळी जेवण खाऊन तिच्याच घरी होणार होतो म्हणून ते बाईच्या संध्याकाळी कीर्तन करून यायचं. मग बसलो होतो आणि ते 4 वाजता गेलो. मी लवकर जातो किंवा यार मला काही बोला नाही. पत्रावर शेंगदाणे ओळ घातले होते. भिचकी शेंगदाणे जरा कसे काळसर आणि शेंगदाण्याची ओळ घातले पत्रावर तिच्या. मी बोलतो तारसावरती दिसू लागले मला वाटलं शेंगदाणे काय भेटले आपल्या आईसोबत असं वाटलं. म्हणून ती आली वरी. महाराज मग जेवाय काय करू मिळालं काय नाही, भाजी भाकर घेते करा, पिठलं भाकर घेते असं. मग ते मी म्हणलं मावशी काय हे शेंगदाणे का काय भेटते तुमची आपल्या बाजार मानली माझ्या पोटात नाही काय बरं काय. महाराज हे दिंडीतले हे दिंडीतले माऊलीच्या सावळ्यातले. सोहळ्यातले नाही हो काय सावळ्यात. आम्ही सावळ्यात वर्षा जात आहोत 25 वर्षापासून. ती भाषा डोंगरी नव्हतं डोंगरी भाषा जाता येतं असं म्हणते ती बरं काय. आम्ही 25 वर्षापासून जात आहोत. हा आमच्या गावाच्या चांगल्या 10 माता भगिनी असतात आणि सावळ्यात आम्ही जात आहोत. आणि गावापासून आम्हाला वारी घडायली. आणि बाई हे बिस्किट पुढे काही लोक देतील दिवस आणि ते आणतो आम्ही. बाई त्याच्यासाठी जातीस तू मनात म्हणून तिला कसा म्हणून तिच्या घरी तुकडा खायचा आहे ती मला भाकर घालायची नाही भाऊ. त्या काही का धरून नाही. चांगली गोष्ट आहे. तुम्ही वारीला जाता ती भाग घेतली हे असं घेऊन यायला का काय येण्याचा पसार आहे माणसं. बिस्किट पुढा जरी आणला नातेला दिला तर तुमचं बोंबलं गेलं तरी काय राहिलं येण्याचा पसार. हा तिकडं द्या कोण्या वार करायला हे काय रे बा बिस्किट मला दिलं तर तू काय असं करा ही नाही. पण नाही महाराज काहीतरी लाडूच लावल्याशिवाय परमार्थात वळल्या जात. माणसाला परमार्थात वळायला काहीतरी लाडूच. म्हणून वेदानं सुद्धा वेद मुख्य वेदच आहे ना. त्यानं सांगितलं तुम्ही यज्ञाची क्रिया करा तुम्हाला स्वर्ग मिळेल, स्वर्गाचं सुख तुम्ही भोग असं सांगून तुम्हाला परमार्थात खेचलं कोणी. रोचनात्मक म्हणजे गोळी लावायची. ती गोळी लावली कर्मकांडातून आणि कर्मकांडातून गोळी लावून ते जैमिनीसारखे आचार्य पुढे त्या वेदाचा अर्थशास्त्रात आणायला तयार झाले विचारे. त्यांनी 12 अध्यायाची पूर्वमीमांसा शास्त्र रचलं वेदाला अनुसरून कर्मकांडावर आणि कर्मकांडातून जीवाला आणि कसं परमार्थात प्रवृत्त करायचं असा अभ्यास जैमिनीवर सर्वज्ञ विचारे. पण त्यांनी सांगितलं काय वेगळं मित्र बनवतं ते नादी लागायचं नाही. उभे यज्ञादी कर्म करीत जा म्हणून ती संसारी जन्मिले यज्ञाधिक कर्मे केले मग स्वर्ग सुख भोगिले ऐसा पूर्वमीमांसा निर्णय केला असं सांगितलं आणि तुम्हाला परमार्थात केलं. पण यज्ञानं मोक्ष मिळतो असं मात्र नाही. उलट यज्ञ करणं काय आणि संसार करणं ते बी संसार आहे आणि हे बी. या लोकातली माळी बांधायची काय त्या लोकातली माळी बांधायची. लोकांतर ते माळ्यात बांध नाही ना. मग संसार सुटला का यायचा याज्ञिकांचा नाही. पण लक्षात ठेवा आमचे तुकाराम महाराज म्हणतात अरे याग नाम यज्ञ अनंत केले नाही समचन नाही शुद्ध ब्रह्म आपलं स्वरूप जर नाही ओळखिलं तर जळो त्याचे
ज्याले पण न देखे ती समज. हे लक्षात ठेवा. काय इथं योग याग अनंत केले. आपलं चरण संपला असं गृहीत धरतो. योग याग अनंत केले, कोट्यावधी केले, नाही समचरण. समचरण म्हणजे आत्मस्वरूप. समचरण म्हणजे काय? आत्मस्वरूप आहे आपला आत्मा. आपल्या आत्म्याला जर नाही ओळखलं तर जन्माला येऊन काही फायदा झाला नाही महाराज. तुम्ही मनुष्य जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली आणि माझे माझे म्हणून या गुंतवून गेली, काय उपयोग झाला नाही. असा प्रकारे म्हणून जळो त्याचे ज्याले योग याग आनंद केले, नाही समचरण देखिले. जळो त्याचे ज्याले पण ध्रुवचरण आहे महत्वाचं. की कोण्या चरणासंग फिरतंय. जळो त्याचे ज्याले पण जिंदगी जगायला का त्या जिंदगीला आग लागो न देखे ती समचरण. इथं समचरण नाही देखील न देखील समचरण. पुन्हा एकच अर्थ आहे बरं काय. एकच अर्थ आहे. समचरण नाम भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाची प्राप्ती तुम्ही जर किंवा परब्रह्माला जर ओळखीत नाही, भगवान परमात्मा समोहम सर्वभूतेषु तिष्ठन्तं परमेश. तरी परमात्मा ऐसे हो जे एक वस्तू असे हो ते जया दिशे ज्ञानास हो ते ज्ञान पाहिजे आपल्याकडे बरं काय नाथराव. कोणतं ज्ञान पाहिजे? ते परमार्थ एक वस्तू आहे का? ते ज्ञानाने दिसते काय? ते दिसण्यासाठी ते ज्ञान आपल्याकडे लागतंय. अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करा आणि भगवान परमात्मा समचरणी किंवा समोहम सर्वभूतेषु त्या परमात्म्याला तुम्ही पहा असं म्हणायचंय अभंगामध्ये. शेवटचं चरण आहे म्हणजे तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पाही. बरोबर आहे. याचा विचार उद्या करू.